नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया, तुम्हाला कोणी कमी लेखत असेल तर बुद्धांचा हा एक विचार तुमचे आयुष्य बदलून टाकेल. मित्रांनो, जीवनात असे अनेक लोक भेटतात जे आपल्याला सतत कमी लेखतात. ते म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही, तू यशस्वी होऊ शकत नाहीस. पण एक क्षण थांबा. भगवान बुद्ध म्हणतात, इतरांच्या शब्दांनी तुमची किंमत ठरत नाही, तुमच्या कर्मांनी तुमची ओळख निर्माण होते. जगात प्रत्येक महान माणसाची सुरुवात सामान्यच होती. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती, ओळख नव्हती, पण एक गोष्ट होती, स्वतःवर विश्वास. आज जर लोक तुमच्यावर हसत असतील तर राग करू नका, कारण आज जे तुमच्यावर हसतात उद्या तेच तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवतील. लक्षात ठेवा, झाड जेव्हा फळांनी भरते तेव्हाच त्यावर दगड फेकले जातात. रिकाम्या झाडाकडे कोणीही पाहत नाही. म्हणून टीका होत असेल तर समजा तुम्ही योग्य दिशेने चालत आहात. बुद्ध सांगतात की मन शांत ठेवा, कारण शांत मनातच सर्वात मोठी शक्ती असते. सर्वात मोठी ताकद ही शांत मनातच असते. तुमचं लक्ष लोकांच्या बोलण्यावर नको तर तुमच्या ध्येयावर असू द्या, कारण प्रत्येक दिवस हा स्वतःला घडवण्याची नवीन संधी असते. आज केलेली मेहनत उद्या तुमचं भविष्य बदलू शकते. म्हणून हार मानू नका, स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे आणि तुमचं यशही वेगळंच असेल. शेवटी एवढंच, लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विश्वास ठेवता हेच तुमचं भविष्य ठरतं. वेळ बदलायला फक्त एक निर्णय पुरेसा असतो. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, काही लोक कमी मेहनत करूनही पुढे जातात आणि आपण दिवस रात्र कष्ट करूनही तिथेच का राहतो? याचं उत्तर भगवान बुद्धांच्या एका विचारात दडलं आहे. तुमचं भविष्य तुमच्या आजच्या विचारांनी आणि कर्मांनी घडतं. आपण अनेकदा नशिबाला दोष देतो, परिस्थितीला दोष देतो, लोकांना दोष देतो, पण स्वतःला कधी विचारतो का, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे गेलो का? बुद्ध सांगतात, नदीला तिचा मार्ग कोणी शिकवत नाही, ती स्वतःच खडकावर मात करत समुद्रापर्यंत पोहोचते. तसंच तुमचंही आहे. तुमच्या आयुष्यात कितीही अडथळे आले, लोकांनी कितीही टोमणे मारले, तुमच्यावर कितीही संकट आली, जर तुमचा निर्धार मजबूत असेल तर तुम्हाला थांबवण्याची ताकद कोणतच नाही. लक्षात ठेवा, अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय नक्की होतो. अंधार कायम राहत नाही, रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय नक्कीच होतो. म्हणून तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर घाबरू नका, कारण कदाचित तुमच्या यशाचा सूर्य उगवायला फक्त थोडा वेळ बाकी असेल. बुद्ध म्हणतात, रागाने नाही, संयमाने विजय मिळतो. म्हणून घाई करू नका, स्वतःवर काम करा, रोज थोडं शिका, रोज थोडं सुधरा. एका दिवसात आयुष्य बदलत नाही, पण रोज केलेली छोटी प्रगती एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलून टाकते. आज लोक तुमची थट्टा करतील, उद्या तेच लोक तुमच्या यशाची गोष्ट सांगतील. म्हणून इतरांना उत्तर देण्यात वेळ घालवू नका, तुमच्या स्वप्नांना उत्तर बनू द्या. आणि शेवटी लक्षात ठेवा, जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. मेहनत करा, शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भगवान बुद्ध म्हणतात, 1000 युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे अधिक मोठा विजय आहे. आपण बाहेरच्या जगाला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःची सवयी बदलण्याचा प्रयत्न करत नाही. सकाळी उशिरा उठायचं, काम उद्यावर ढकलायचं आणि मग म्हणायचं माझं नशीबच खराब आहे. पण सत्य हे आहे, नशीब बदलण्यापूर्वी सवयी बदलाव्या लागतात. आज तुम्ही जो निर्णय घ्याल तोच उद्याचं आयुष्य घडवणार आहे. म्हणून स्वतःला एक वचन द्या, कोणी साथ दिली तरी चालेल, नाही दिली तरी चालेल, पण मी माझं ध्येय सोडणार नाही. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत किंवा न ठेवत, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं कधीही सोडू नका. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं राहतं तेव्हा तुमचा आत्मविश्वासच तुमचा सर्वात मोठा मित्र बनतो. मित्रांनो, अपयश आलं म्हणून रस्ता बदलू नका, रस्ता कठीण आहे म्हणून चालणं थांबवू नका, कारण सोनं जितकं आगीत तापतं तितकंच ते अधिक शुद्ध होतं. तसंच माणूसही जितक्या संकटातून जातो तितकाच तो मजबूत बनतो. म्हणून संकटांना घाबरू नका, त्यांच्याकडून शिकायला सुरुवात करा. एक दिवस असा येईल ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक तुमच्या यशाचं उदाहरण देतील आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल शांतपणे केलेली मेहनत
कधीच वाया जात नाही. तर नमो बुद्धाय, जय भीम. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच सकारात्मक विचारासोबत. नमो बुद्धाय, जय भीम.